नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता 6वी धडा 4 प्रात्यक्षिक कार्य याच्यामध्ये आपण पहिला भाग घेतला होता. हा शिकून झालेला आहे. याच्यामध्ये आता आपण पुढचा भाग पाहूया. नकाशाची अंगे. नकाशा परिपूर्ण होण्यासाठी नकाशाची अंगे महत्त्वाचे असतात. अचूक माहिती, दिशा दर्शन, विश्लेषण व वाचन यासाठी नकाशाची अंगे उपयुक्त आहेत. शीर्षक, उपशीर्षक, प्रमाण, दिशादर्शक, सूची, सांकेतिक चिन्हे व खुणा, अक्षांश, रेखांश हे नकाशाचे महत्त्वाचे अंगे आहेत. आता इथे भारत दिला. भारत हा याचा झाला शीर्षक. राजकीय झाला उपशीर्षक. नंतर झालेला आहे इथे दिलेली आपली सूची. काय दिलेलं आहे? सूची. नंतर आहे अक्षांश, रेखांश. नंतर आहे अक्षांश. नंतर आहे दिशा. नंतर दिलेलं आहे प्रमाण, म्हणजे 1 सेंटीमीटरवर किती दिलं ते. हे नकाशाची अंगे आहेत. नकाशा प्रमाण. नकाशावरील कोणत्याही 2 ठिकाणांमधील अंतर व 2 ठिकाणांचे प्रत्यक्ष जमिनीवरील अंतर एकमेकांशी जुळत नाही. त्यामुळे दोन्ही अंतरांमधील सहसंबंध स्पष्ट करण्यासाठी नकाशा प्रमाणाचा वापर केला जातो. नकाशा प्रमाणाचे खालील 3 प्रमुख प्रकार आहेत. शब्द प्रमाण 1 सेंटीमीटरवर 1 किलोमीटर, संख्या प्रमाण 1 सेंटीमीटरवर 1 लाख आणि रेषा प्रमाण म्हणजे 1 सेंटीमीटरवर 1 किलोमीटर, 1 किलोमीटर असे नकाशाचे प्रमाण येथे दिलेले आहेत. आता पहा जमते बरे का. आपल्या शाळेतील इमारतीची लांबी प्रत्यक्ष मोजावं. तुम्ही नक्कीने नकाशा प्रमाणात रूपांतर करा. शाळेची लांबी मोजायची आणि नकाशाप्रमाणे त्याचं रूपांतर करायचं. आता पाहूया काही सांकेतिक चिन्हे व खुणा. राष्ट्रीय महामार्ग हे राष्ट्रीय महामार्गाचे चिन्ह आहे. नंतर आहे राज्यमार्ग. राज्यमार्गाचं चिन्ह आहे. गाव, वस्ती, शहर, राजधानी, लोहमार्ग, विमानतळ, बंदर, किल्ला, सरोवर, नदी, कोळसा खाण, आंतरराष्ट्रीय सीमा, शिखर, खिंड, पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन, समोच्चता रेषा, दीपगृह, पोस्ट ऑफिस, आर्यप या सांकेतिक चिन्हे व खुणा दिलेल्या आहेत. अक्षरवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार वाचन. अक्षरवृत्तीय विस्तार याला म्हणतात 8:37 दक्षिण असे वाचायचं असतं. 8:47 दक्षिण ते 18:30 उत्तर असा अक्षरवृत्तीय विस्तार असा वाचायचा असतो. रेखावृत्तीय विस्तार 34:47 पश्चिम ते 73:59 पश्चिम. आता भारताचा अक्षरवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार तुम्हाला बघून शोधून लिहायचा आहे. नकाशामध्ये दिलेला असेलच तो. आता निरीक्षण व नोंदी करा. शाळेच्या परिसरातील किमान व कमाल तापमानाची नोंद तापमापकाच्या साहाय्याने दररोज विद्यार्थ्यांनी गटागटाने करावी. तसेच पर्जन्याची नोंद पर्जन्यमापकाच्या साहाय्याने करावी. सदर नोंदी खालील तक्त्याप्रमाणे भरून योग्य आलेख काढा. आता आपल्याला वारानुसार तारीख लिहून किमान तापमान, कमाल तापमान सेल्सिअस मध्ये लिहायचं आणि पर्जन्य म्हणजे किती पाऊस पडला ते लिहायचं आणि त्याचा आलेख काढायचा आहे. खालील आलेखांचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. आता येथे बहुरेषालेख दिलेला आहे. आठवडा आणि तापमान याच्यामध्ये पहिला प्रश्न दिलाय 4.6 अ मध्ये. आलेखाचा प्रकार कोणता? तर बहुरेषालेख. आलेखाचा प्रकार आहे बहुरेषालेख. कोणत्या आठवड्यात कमाल तापमान सर्वात कमी आहे? आता कमाल तापमान सर्वात कमी असलेला आठवडा आहे 1 ते 7 जुलै. 1 ते 7 जुलै. कोणत्या आठवड्यात तापमान कक्षा सर्वात जास्त आहे? तापमान कक्षा सर्वात जास्त आहे पहिल्या आठवड्यात 15 ते 21 जून. 4.6 ब आलेखाचे प्रमाण लिहा. आलेखाचे प्रमाण आहे 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर. 18 जून या दिवसाचे पर्जन्य किती आहे? 18 जून या दिवसाचे पर्जन्य आले 60 मिलीमीटर. 17 जून व 19 जून या दिवसांच्या पर्जन्यातील फरक सांगा. 17 जूनला होतं 50, 19 जूनला होतं 70. या दोघांचा फरक आहे 20. वृत्त जालीय स्थान, ग्रॅटिक्युलर लोकेशन. पृथ्वीवर अक्षरवृत्त व रेखावृत्त
या एकमेकांना विशिष्ट बिंदूत छेदतात. या बिंदूला वृत्तजाळीय स्थान किंवा ग्रॅटिकल लोकेशन असे म्हणतात. हे लोकेशन पिन किंवा लोकेशन मार्गाने दाखवतात. पृथ्वीवरील कोणत्या ठिकाणाचे अचूक स्थान निश्चयासाठी याचा उपयोग होतो. अचूक स्थान निश्चयासाठी आपल्याला याचा उपयोग होतो. आता आपण जर तुम्ही पबजी खेळत असाल, फ्री फायर खेळत असाल, तर तुम्ही बोलत असाल 240 आहे, 360 आहे, तर तशा प्रकारे आर्मीमध्ये किंवा कुठे आपण दिशा भरकटलो असेल तर त्या दिशेला यायचं. कोणत्या दिशेला यायचं जिथे आपण भेटू त्या लोकेशनला, तर आपण 240 ईस्ट 240 वेस्ट असं ते बघा. पबजी तुम्ही खेळत असाल तर वरती ती माप लिहिलेलं असेल, त्यामध्ये तुम्ही लोकेशन शोधता आपल्या गड्याची किंवा सवंगड्याची. जर तुम्हाला माप माहीत नसेल, एक्झॅक्ट लोकेशन माहीत नसेल तर. आलेखाचे प्रमुख प्रकार: साधा स्तंभालेख एका घटकाची तुलना करण्यासाठी, रेषालेख वेळोवेळी होणारा बदल दर्शवण्यासाठी, बहुरेषालेख एकाच आलेखात 2 किंवा अधिक रेषा वापरून तुलना करण्यासाठी. याशिवाय जोड स्तंभालेख, संयुक्त व विभाजित स्तंभालेख, विभाजित वर्तुळ असे प्रकार आहेत. तुम्ही क्षेत्रपेटीसाठी सांगा पाहू. कोणत्या ठिकाणी गेला आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. त्या ठिकाणी शाळेपासून कोणत्या दिशेस आहेत, तुम्ही त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी कोणत्या वाहतूक साधनाचा वापर केला ते लिहायचं आहे. तिथे जाऊन तुमचा कोणता उद्देश साध्य झाला, तुम्हाला आणखी कोठे क्षेत्रपेट करण्यास आवडेल, या गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत. आता क्षेत्रपेट: विशिष्ट भौगोलिक क्षेत्राची निवड करून प्रत्यक्ष भेटीद्वारे त्यातील भौगोलिक सांस्कृतिक घटकांचा अभ्यास करणे. क्षेत्रपेट म्हणजे काय, तर विशिष्ट भौगोलिक क्षेत्राच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष तिथं जाऊन तेथील भौगोलिक व सांस्कृतिक घटकांचा अभ्यास करणे. क्षेत्रपेट ठिकाणे: क्षेत्रपेटीचा उद्देश इथे लिहायचा आहे, काय काय आहे तो. नंतर शैक्षणिक: विज्ञान केंद्रे, ग्रंथालय, विद्यालय, संशोधन केंद्रे, वेधशाळा. निसर्गरम्य: सागरी किनारे, नद्या, धबधबे, अभयारण्ये, तलाव, धरणे, थंड हवेचे ठिकाणे. ऐतिहासिक मध्ये येईल गड, किल्ले, राजवाडे, लेणी, स्मारके, वस्तू संग्रहालय. धार्मिक मध्ये येईल मंदिरे, प्रार्थना स्थळे, पवित्र स्थळे, तीर्थक्षेत्रे. सांस्कृतिक मध्ये येईल नाट्यगृहे, चित्रपटगृहे, उत्सव स्थळे, सांस्कृतिक केंद्रे. सामाजिक मध्ये येईल अनाथाश्रम, वृद्धाश्रम, बाजारपेठा, स्थानिक कार्यालये, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र. औद्योगिक मध्ये येईल कारखाने, उद्योग, प्रक्रिया केंद्र, विद्युत केंद्र, आयटी कंपन्या. मनोरंजनात्मक येईल उद्याने, क्रीडांगणे, जलतरण तलाव, कलादालने. हे क्षेत्रपेटीसाठी विविध विषय असलेले ठिकाणे दिलेले येतात. क्षेत्रपेटीचे महत्व: भूगोल विषयाच्या अभ्यास स्त्रोतांगत क्षेत्रपेट हा महत्वाचा प्राथमिक स्त्रोत आहे. बरोबर. प्रात्यक्षिक अनुभूतीतून ज्ञान हे या अभ्यासाचे वैशिष्ट्य आहे. क्षेत्रपेट जेव्हा करतो तर आपला एक क्षेत्रपेट प्राथमिक स्त्रोत आहे. तिथे जाऊन आपण प्रत्यक्ष अनुभव घेतो, या स्वतःचे वैशिष्ट्य आहे. एखाद्या ठिकाणाविषयी माहिती घेण्यासाठी जेव्हा आपण प्रत्यक्ष ठिकाणी जातो तेव्हा क्षेत्रपेट ठरते. एखाद्या गोष्टीची माहिती घेण्यासाठी आपण प्रत्यक्ष तिथे जातो, त्याला आपण क्षेत्रपेट बोलतो. विशिष्ट भौगोलिक क्षेत्राची निवड करून प्रत्यक्ष भेटीद्वारे तेथील भौगोलिक व सांस्कृतिक घटकांचा अभ्यास करता येतो. आपण तिथे भेट देऊन तेथील भौगोलिक व सांस्कृतिक घटकांचा आपल्याला अभ्यास करता येतो. त्यामुळे भूगोल विषयात क्षेत्रपेट महत्वाची आहे. क्षेत्रपेटीचे नियोजन व पूर्वतयारी: त्यासाठी काय काय लागेल, तर क्षेत्रपेटीचा उद्देश, कशासाठी जातोय, ठिकाणाची निवड, कोणत्या ठिकाणी जातोय, पूर्वपरांगी, तिथे पूर्वपरांगी म्हणजे तिथे परमिशन घ्यायची आपल्याला, वाहतुकीची व्यवस्था, कसं जायचं तिथे, वेळापत्रक बनवायचं आहे, क्षेत्रपेटी आवश्यक असलेल्या साहित्याची जमवाजमव. अहवाल लेखन: क्षेत्रपेटीनंतर संकलित माहितीचा आधार घेऊन केलेले लेखन, याला बोलतात अहवाल लेखन. क्षेत्रपेटीसाठी तुम्ही कोणती पूर्वतयारी कराल ते करायचं आहे. क्षेत्रपेटी दरम्यान तुम्ही पर्यावरण संदर्भात कोणती काळजी घ्याल ते आपल्याला, पर्यावरण तिथं वाचवण्यासाठी काय करायचं ते आपल्याला लिहायचं आहे. क्षेत्रपेटीसाठी आवश्यक साहित्य: खालील कृती पूर्ण करून कंसात दिलेल्या बाबींचा उपयोग करा. काय काय दिले: नकाशा, दिशादर्शक, नोंदवही व पेन, पेन्सिल, प्रथमोपचार पेटी, दुर्बीण, गुगल मॅप, मोबाईल, कॅमेरा, वाहतुकीचे साधन, प्रश्नावली, पाण्याची बाटली, टोपी, पैसे, पिशव्या व डबे व ओळखपत्र. आता इथं काय काय करायचं, प्रवास करण्यासाठी आपण काय घेऊ, वाहतुकीचे साधन. आता मी आकडा लिहितोय तसं बघायचं. खर्च करण्यासाठी पैसे, स्थळ ठिकाण शोधण्यासाठी गुगल मॅप, अचूक स्थानांसाठी व मार्गांसाठी नकाशा, दिशा निश्चित करण्यासाठी दिशादर्शक, छायाचित्र काढण्यासाठी कॅमेरा, दूरच्या गोष्टी पाहण्यासाठी दुर्बीण, रेखाटन करण्यासाठी पेन्सिल,
माहिती व निरीक्षणे नोंदवण्यासाठी नोंदवही व पेन. मुलाखतीत प्रश्न विचारण्यासाठी आपण काय घेऊ? प्रश्नावली. नमुने गोळा करण्यासाठी पिशव्या व डबे. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी टोपी. तहान भागवण्यासाठी पाण्याची बाटली. प्राथमिक उपचारांसाठी प्रथमोपचार पेटी. ओळख पटवून देण्यासाठी ओळखपत्र. संपर्क साधण्यासाठी मोबाईल. अशा प्रकारे मी तुम्हाला क्षेत्रवेढे कोणकोणत्या आवश्यक कशासाठी आहे ते मी लिहून दिलेलं आहे. आम्हाला हे समजले. परिसर निरीक्षण व क्षेत्रभेट संकल्पना समजली. नकाशाची अंगे समजली. दिलेल्या माहितीनुसार आलेख काढणे समजले. नकाशाचे व आलेखाचे वाचन करणे समजले. आता इथं स्वाध्याय दिलेला आहे, तो तुम्हाला पहिला आहे ना जगाच्या नकाशात दाखवायचं आहे. नंतर सांख्यिकीय माहितीच्या आधारे स्तंभालेख तयार करायचा आहे. नंतर सांख्यिकीय माहितीच्या आधारे रेषालेख तयार करायचा आहे. हा तुम्हाला स्वाध्याय आहे. तुम्हाला भाग दुसरा समजला असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा. असं भाग 1 व भाग 2 मध्ये आपला धडा 4 प्रात्यक्षिक कार्य शिकून झालेलं आहे. आवडल्यास नक्की जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा. चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.